म्हणजे काय होणार आहे, की म्हणजे जे मूलाधार चक्र आहे तिथं आसन केले असता काय मोडतो आधीचा मार्ग आधीचा सांगितला आपल्याला. आधीचा आहे इथं, पण आबांनी आपल्याला सांगितलं, की आधीचा घ्यायचा. आधीचा म्हणजे कुठला? तर खालचा, खाली जाणारा मार्ग. तर तेच आपण अतुलीकडे ओहोटे लागले. म्हणजे तो वरच्या ओळीत सांगितल्याप्रमाणे मूळबंधाचं लक्षण असल्यामुळं आईचे आधारी म्हणजे अशा प्रकारे जी मुद्रा तयार होणार आहे किंवा ती जी अवस्था तयार होणार आहे, आधीचा मार्ग मोडेल. त्याच्यामुळे काय होणार आहे, जो खालचा मार्ग आहे, तो मोडला जाणार आहे किंवा थांबला जाणार आहे, बंद होणार आहे आणि तेच अपान आतुलीकडे म्हणजे तिथं थांबलेला जो अपान वायू आहे, तो आतल्या आत घुटमळणार आहे किंवा वाहू लागणार आहे, संकोचू लागणार आहे. म्हणजे संकुचित होणार आहे. कारण त्याची जाण्याची जागा बंद झाल्यामुळे तो आतल्या आत संकोचू लागतो. असं इथं वर्णन केलेलं आहे. आबा थांबू दे का सांगायचंय पुढं? हा सांगतो. हां. हम्म. ठीक आहे. इथं आधीचा म्हणण्यापेक्षा इथं पाठभेद पण दिलेला आहे. अधिचा असं केलेलं आहे पाठभेद पाखाडे. रामकृष्ण आणि सर्वांना समम कार्य शिरोग्रीवम धारेनाचलम स्थिर संप्रेक्षम नासिका ग्रम स्वयं दिशानवलोकयन. म्हणून काय केलं की शरीर त्या ठिकाणी म्हणजे सम असलं पाहिजे. समरेखित म्हणजे सरळ रेषेमध्ये असावं. त्याच्यामध्ये राखावे स्थिर निच्छळ दृष्टी ठेवणी ना सागरी न पाहावे कोणीकडे. म्हणजे आपलं सरळ काय ठेवायचं आहे तर त्या ठिकाणी आपलं शरीर, डोकं आणि मान यांना सरळ रेषेमध्ये ठेवून, नुसतं सरळ ठेवून नाही, सरळ आणि त्या ठिकाणी स्थिर त्या ठिकाणी ठेवून दृष्टी ठेवली ना सगळी न पाहावी कोणीकडे. आणि आपली दृष्टी जी आहे तर ती कुठे ठेवायची ना सगळी नाकाच्या शेंड्यावरती ठेवावी आणि न पाहावे कोणीकडे आणि इतर कोणीकडेही त्या ठिकाणी पाहू नये असं माऊली सांगतात. भगवंत सांगतात. आता माऊली काय सांगतात पहा. तव कर संपुटा पैसे वामचरणी पैसे बाहुमुळ दिसे थोरी वाले. काय होतं पुढं की तव तेव्हा काय होतं कर कर म्हणजे हात आणि संपुट म्हणजे त्याची असणारी अंजोळी ती आपैसे आपोआपच काय वामचरणी पैसे आणि डावा जो पाय आहे उजव्या पायावरती आपण डावा असणारा पाय त्या ठिकाणी काय ठेवलेला आहे. मग ही असणारी अंजोळी कुठं बसणार आहे तर त्या डाव्या पायाच्या ठिकाणी. अपयश म्हणजे आपोआपच तिथं बसते. उजव्या पायावर बसवायचा प्रयत्न केला तर ती बसेल का? बसणार नाही. कारण तो पायच कुठे आहे मुळात? तो पायच खाली ठेवलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती बसण्याचं काहीच काम नाही. ती बसेल कुठं? डाव्या चरणावरती, वाम चरणावरती बसेल. बाहूमुळं दिसे थोरी वाली आणि बाहू दोन असणारे आपले हात हे बाहू आणि हे काय दिसे थोरी थोरी म्हणजे मोठे उंच झाल्यासारखे त्या ठिकाणी खांदे दिसतील. काल तो प्रकार आपण बारकाईनं पाहिला. पुढं माऊली म्हणतात बर मग माझी उभारलेले दंड. आता शिरकमळ होय गाडे. उभारलेले दंड माझी शिरकमळ होय गाडे. आता ते दोन दंड काय उभे राहिलेत. बरोबर आहे की नाही? माझी म्हणजे आत काय होईल शिरकमळ होय गाडे. आणि ते शिर हे शिराला कमळ सुद्धा म्हटलं जातं. कारण रावणाने त्या ठिकाणी ह्या भगवंताची पूजा करत असताना, शंकराची पूजा करत असताना कमळ कमी पडलं म्हणून आपलं मस्तक त्या भगवंताला त्या ठिकाणी समर्पित केलं. म्हणून त्या शिराला डोक्याला शिरकमळ असं म्हटलं जातं. तर हे शिरकमळ काय होतं एक तर खाली तुम्ही पृष्ठभाग म्हणजे माकड हाडापासून तो आधीच उचलून दिलेला आहे. म्हणजे उचलेल्या कणिनीचे असा उचलायचा का तो उचलला का नाही हे कळू नये. त्याच्यामध्ये पृष्ठांत म्हणजे पाठीचा असणारा कणा तो पण उचलून दिला. बरं आता काय उचललं तुम्ही दोन बाहुदंड हे पण उचलले. म्हणजे हे हाताचे असणारे कोपरे हे काय झाले उंच झालेले आहेत. त्यातल्या त्यात मागं पाठीचा कणा तो पण कसा आहे आता सरळ रेषेत बसायला सांगितलं म्हणजे तो सरळ राहिला म्हणजे तोही व्यवस्थित मजबूत उभा राहिला. दोन असणारे खांदे त्या ठिकाणी चांगले उंच झालेले आहेत. जसं एखादी आपण जसं जमिनीत एखादं लाकूड जर रवायचं असेल तर काय करतो खड्डा खणतो.
त्याच्यामध्ये काय करतो, छोट्या छोट्याले दगड घेतो आणि ते दगड काय करतो, पारीनं चेळण्याचं काम करतो, दाबण्याचं काम करतो. मग अशा पद्धतीनं ते दाबलं गेलं तर काय होतं, तो खांब काय होतो, मजबूत होऊन जातो. म्हणजे मग तो डगमग डगमग करत नाही ना. आता ते वयोवृद्ध असणारे लोक, त्यांची मान अशी 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 सारखी हालत राहते. ते का हालत राहते, ती मोकळी असते ना. पण असं जर करून आणि मागं पाठीचा कणा जर मजबूत केला, उभा जर केला, चांगला व्यवस्थित त्याला दाब दिला, तर काय होईल, त्यातलं असणारे हे शिरकमळ आहे ते एकदम व्यवस्थित मजबूत होऊन जातं. तसं माऊली म्हणतात की ते शिरकमळ माझी, शिरकमळ होय उभारलेले दंड. ते गाढे म्हणजे अतिशय मजबूत होतं. नेत्रेची नेत्रद्वाराची कवडे लागू पाहते. आणि मग असं झाल्याच्या नंतर काय, स्वाभाविकपणे नेत्र म्हणजे आपले डोळे आणि त्या डोळ्याची असणारी द्वाराची कवडे, कवडे म्हणजे ते दोन असणारे कवडे लागू पाहते. म्हणजे त्या पापण्या, वरची पापणी खाली यायला पाहते आणि खालची पापणी तिथंच पसरण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. मग वरची लेणी पाहते ढाळती, वरचे असणारे पापण्या त्या खाली ढाळायला सुरुवात होतात, लवायला सुरुवात होतात, झाकायला सुरुवात होतात. तळीची तळी पुंजळते आणि खालची तळाची पापणी जी असते ती खालच्या खाली त्या ठिकाणी पुंजळते. म्हणजे त्या ठिकाणी पसरायला झुकायला सुरुवात करते. तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया. आणि त्या असणाऱ्या साधकाला काय होते, अर्धोन्मिलित म्हणजे पूर्ण डोळा झाकलेला पण नाही आणि पूर्ण उघडा सुद्धा नाही, अशी त्या असणाऱ्या साधकाची अर्धोन्मिलित स्थिती म्हणजे अवस्था त्या ठिकाणी होत असते. दिठी राहुनी आतुलेकडे, बाहेर पाऊल घाली कोडे, ते ठाई ठाव पडे नासागरी पिठी. आता त्याची जी नजर असते म्हणजे दृष्टी असते ती काय करते, राहुनी आतुलेकडे, आणि राहते कुठं, ती राहिली तर आतुलेकडे म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये ती राहते. बर, आता तिला समजा बाहेर जर पाऊल घालायचं जर झालंच तर बाहेर काय, बाहेर पाऊल घालता कोडे, आणि कोडे म्हणजे कौतुकाने, कोडे म्हणजे इच्छेने. आता जर त्या असणाऱ्या दृष्टीला जर बाहेर पाऊल घालायचं जर ठरलं म्हणजे बाहेर यायचं जर ठरलं तर कुठं जाऊ शकते, ती ठाई ठाव पडे नासागरी पिठी. आणि ती पडलीच तर कुठे, तिला ठाव म्हणजे तिला आधार कुठे राहिला, तर नासागरी पिठी, नाकाचं असणारं टोक ऐकणे, त्या टोकावरती जाऊ शकते. याच्यापेक्षा बाहेर जाऊ शकते का, बाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही त्या मोबाईलमध्ये एक रील पाहत असाल की भयंकर मोठा समुद्र आणि त्या समुद्रामध्ये काही जहाजं असतात. त्या जहाजांना मार्गदर्शन करण्याकरता एक टावर उभारलेला असतो. समुद्राच्या अगदी मधोमध तो असणारा टावर असतो. मग त्या टावरमध्ये काय असतं, एक मनुष्य कामाला असतो. त्याला पगार किती असतो, कोट्यवधी रुपये पगार असतो. पगार काही सामान्य नसतो, कारण मग त्या टावरमध्ये एकट्यानेच काम करायचंय. समुद्रामध्ये कोणी नसतं, फक्त तो एकटाच असतो त्या टावरमध्ये, एकटाच टावरमध्ये राहतो. मग आता तो गेला की महिनाभर त्याला अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. महिन्याचं सर्व तिथं देऊन ठेवलं जातं. म्हणजे मग महिनाभर त्याने कुठं जायचंच नाही, काय करायचं तिथंच. आता त्याला काय, 2 मजले असतात, एक खालचा मजला आणि एक वरचा मजला, त्याच्यापेक्षा त्याला अधिक मजला काही नसतो. बरं, आता तो काय होईल, खालच्या मजल्यातून जायचं झालं तर वरच्या मजल्यावर जाईल आणि वरच्या मजल्यावरून जायचं झालं तर खालच्या मजल्यावर जाईल. 2 मजल्याशिवाय त्याला तिसरा मजला आहे का, नाही तर मग बाहेर सगळीकडे पाणीच पाणी. बरं, त्याला असं वाटलं चला आता आपली खोली खराब झाली, तिला झाडून काढायला झाडू आणायचं म्हणलं तर, बरं घरात काहीतरी नवीन खायला आणायचं म्हणलं तर, काय करायचं म्हणलं तर कुठं जाईल तो, त्याला जायला जागा नाही ना कुठं. तसं आता ह्या दृष्टीला हिला आतल्यात राहायचं असेल तर आत आणि बाहेर जायचं असेल तर नाकाचा शेंडा. याच्यापेक्षा त्या दृष्टीला कुठं जाता येतं का, कुठंच त्या ठिकाणी जाता येत नाही. म्हणून म्हणले काय, लाईट हाऊस म्हणतात. लाईट हाऊस असं म्हटलं जातं. तिथं एकच व्यक्ती काम करतो, त्याला दुसऱ्याला तिथं मात्र जाता येत नाही, अशी अवस्था होऊन जाते. म्हणून त्या काय होतं, दिठी राहुनी आतुलेकडे, आणि राहायचं झालं तर आता आतमध्ये राहते. आणि चुकून का होईना, कौतुकाने होईना, इच्छेने का होईना, बाहेर पाऊल घाली. आणि जर बाहेर तिनं पाऊल घातलंच तर कुठं जाईल, ते ठाई ठाव पडे नासागरी पिठी. आणि तिला फक्त आधार ठाव जर पाडायचं झाला, मिळायचं जर झाला तर कुठे भेटेल, नासागरी पिठी, नाकाच्या शेंड्यावरतीच फक्त
ठाव आहे, इतर मात्र कुठं जाणं नाही. आयशे आतोच्या आतिरचे. आता मला वाटतं काल याच्यावरती मी तुम्हाला असं बोलून गेलो की दादांना भेटण्याकरता असंच एक दिवस सहज गेलो होतो. तर त्याने सांगितलं की बोललो होतो ना काल, तिथं असं सांगितलं त्याने की म्हणे हे त्यांचं अनुष्ठान चालू होतं आणि वरच्या खोलीवरती अनुष्ठान होतं. तिथं बसलो आणि तिथं त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणले पहा, आता जायचं कुठं कुठं जायचं नाही म्हणले, ह्या खोलीत राहायचं. या खोलीमध्ये जे काही ग्रंथ आहेत हे ग्रंथ पाहत राहायचे. आणि ग्रंथ पाहत असताना समजा ग्रंथ पाहू पाहू जर समजा कंटाळा आला तर मग समजा बाहेर जर जायचं तर बाहेर त्याने काय केलं होतं, अख्खं शेड नेट करून ठेवलं होतं. म्हणजे तिथं शेड नेट का केलं म्हणले, जर ही नजर आणि इथून या खोलीतून जर बाहेर गेली तर कुठं जाईल, त्या शेड नेटपर्यंत जाईल. त्याच्यापेक्षा पलीकडे जाईल का बरं? त्या शेड नेटला आता ह्या ज्या भिंती, ह्या भिंतीला भेदून ती नजर बाहेर जाईल का? मग जायचे असेल तर त्या भिंतीपर्यंत शेड नेटपर्यंत जाईल. त्याच्यापेक्षा पलीकडे जाईल का? त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे काय झालं, त्या वृत्तीला पूर्ण प्रतिबंध त्याने करून ठेवला. का? पुढे शेड नेट आणि नाही तर ही खोली. तसं माऊलीने काय केलं, ह्या वृत्तीला प्रतिबंध केला. का बरं प्रतिबंध केला? कारण जसं ज्ञानोबराय म्हणतात की नाही, तुकोबराय म्हणतात, दृष्टीमुखी मरण इंद्रियांचे द्वारे लावणे ते खरं दुःखमुळं. म्हणजे ही दृष्टी, या दृष्टीमुखे, दृष्टीला मुख तुकोबराय म्हणतात आणि मरण त्याच्यामध्ये. म्हणजे जर या असणाऱ्या दृष्टीनं कुठं रस्त्याला गेले आणि कोणीतरी फेरीवाला आला आणि घेता का चादरी, घेता का कपडे, नुसतं जर पाहिलं या ना म्हणे इकडं बरं या या म्हटल्याच्या नंतर काय काय म्हणले एवढं सर्व आहे, जाऊ दे आता आमच्याकडे पैसे नाही. अहो, पाहण्यासाठी पैशाची काय आवश्यकता आहे बरं? दुकानात जाता का नाही तुम्ही? दुकानात गेल्याच्या नंतर तो दुकानदार काय म्हणतो, पाहिला पैसे लागणार नाही, आहे का नाही? मग तुम्हाला मग पुढं चालू होतं, बघा ही कशी काय, ही कशी काय, पण ही केवढ्याची ही सांगा ना. आता पहिलं काय ठरलं होतं, पाहिला पैसे लागत नाही, पण केवढ्याची ठरलं, बोलले का नाही? बरं मग बोलल्याने काय झालं? बोलल्याने झाली ना सुरुवात. अहो ही एवढ्याचीच आहे, तुमच्यासाठी एवढ्याच देतो. अहो हाय हो हिसाबा ते, पण काय करावं आता, पैसेच नाही. कायला घाबरता? तुम्ही घाबरू नका, उधार न्या, नंतर पैसे द्या, आहे का नाही? म्हणजे हे कशामुळे झालं, दृष्टीमुखे मरण आहे का नाही? म्हणजे मी फक्त उदाहरण दिलं. आता तुम्हाला जिकडं लावायचं तिकडं लावा. म्हणजे अशा पद्धतीनं ही वृत्ती, उलट वृत्ती प्रभाकरामध्ये त्याने हाच मुद्दा सांगितला, हे जगत तुम्हाला प्रतीतीला का येतं तर हे जगत तुम्हाला प्रतीतीला येण्याकरता याचं कारण एकच, विक्षेप. हे जगत प्रतीतीला काय येतं? विक्षेप. विक्षेपामुळे हे जगत तुम्हाला प्रतीतीला येत असतं. म्हणून माऊली म्हणतात की आता त्या दृष्टीला मात्र नासागरी आणि नासागरी किंवा मग आतल्यात हिच्यापेक्षा दुसरीकडे जाणं नाही. आयशा आतूच्या आतूचे रचे, बाहेर मागुती न वचे, म्हणून राहणे आधी दिठीचे तिथीची होय. मग आता ती राहायची झाली तर कुठं राहील? आयशी म्हणजे अशा प्रकारे आतूच्या आत म्हणजे आतल्या आतच, रचे रचे म्हणजे आतल्या आतच त्या ठिकाणी राहते. बाहेरी मागुते न वचे, आणि बाहेरी मागुती न न म्हणजे वचे म्हणजे पुन्हा पुन्हा ती बाहेर येत नाही. बाहेर का यायचं बरं? बाहेर यायला आता जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? नाकाच्या शेंड्याच्या टोकावर जाईल. याच्यापेक्षा तिला जायला कुठे जागा आहे का? मग उगाच धावपळ ती का करते बरं? असं होतं. ही दृष्टी आता या नाकाच्या शेंड्यावर न्यायचं म्हणजे इथं ह्या बोबडाला कळ लागते. तुम्ही असं करून बघा, इथं नाकाच्या शेंड्यावर येताना हे बोबडे असे दुखतात. मग वारंवार इकडं कापायचं, मग ती जागेवरच राहतात बोबडं. म्हणजे त्याला कळ लागते ना बाहेर जायचं यायचं. म्हणजे एवढं सुद्धा त्यांना शेण होतो, म्हणून त्रास होतो, म्हणून ते जायचं कामच नाही पडत. मग पुन्हा बाहेर पडायचं त्याला काम राहत नाही. म्हणून राहणे आधी दिठीची तेथीची होय. म्हणून राहणं, त्या दृष्टीचं राहणं कुठं होतं? आधी दिठीचे तेथीची होय. म्हणजे अशा प्रकारे त्या दृष्टीचं राहणं कुठं? अर्ध्या दृष्टीचं त्या राहणं त्या ठिकाणी नाकाच्या शेंड्यावरती होऊ शकतं, याच्यापेक्षा दुसरीकडं होऊ शकत नाही. आता दिशांची भेटी घ्यावी. आता बाकीच्या दिशा, किती दिशा आहेत? 10 दिशा, आहे का नाही? वर पाहिलं तर काय दिसतं, खाली पाहिलं तर काय दिसतं, इकडं पाहिलं तर काय दिसतं, तिकडं पाहिलं तर काय दिसतं. आता तिकडं पाहायचं काही काम राहिलं का? अर्जुनाला विचारलं होतं, काय काय दिसतं तुम्हाला? अर्जुन म्हणतो, मला एकाही दिशेचं काही दिसत नाही. झाड नाही, झाडाचा पाला नाही, तुम्ही नाही, कोण नाही, कोणी मला दिसत नाही. म्हणजे काय दिसतं?
आता मला फक्त एकच दिसतं. तसं ह्या ठिकाणी काय सर्व जे दिशा आहेत, म्हणजे ह्या दिशेला जो संसार आहे, ह्या सगळ्या दिशाचं तात्पर्य संसाराचं सगळं काय होतं त्या ठिकाणी भेट म्हणजे त्याचं दर्शन घ्यायचं थांबून जातं. का रूपाची वास पाहावे आणि जे रूपादी विषय आहे त्या रूपादी विषयाची वाट पाहण्याचं सुद्धा काही काम राहतं का? त्याचं सुद्धा काही काम राहत नाही. वास पाहावे हे सुद्धा वास पाहायची वाट पाहायचं संपून जातं. हे चाड सरे आगवी आपसायचे. अशा प्रकारे त्या दिशांना पाहण्याची चाड आणि त्या रूपादी विषयाला पाहण्याची चाड सरे संपून जाते. अपैसे म्हणजे आपोआपच त्या ठिकाणी हे सर्व संपून जातं. काल मला असं वाटतं इथपर्यंत आपण पाहिलं, बरोबर ना? पुढचं पाहायचं आता ऐका बारकाईनं. पुढं माऊली सांगतात मग म्हणजे पुढं कंठनाळ आटे हनवटी हडवती दाटे ते गाढे होऊन निहेटे वृक्षस्थळे. मग पुढं काय होतं? आता हे डोळे 8-2 मिलीत म्हणजे चाचरणं म्हणजे लक्षात येतं ना, ते ज्ञानोबराने एक वीराने सांगितले, चाचरती बाहेर निघाली. हे आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे. चाचरची शब्द कुठे लावायचा? हे 8-2 मिलीत डोळे आहेत का नाही, याला 8-2 मिलीत डोळ्याला म्हणजे चाचर रे, याला 8-2 मिलीत. चाचरती बाहेर निघाली, ठक्केचे मी ठेले सये माझे मन, असं काहीतरी आहे. म्हणजे तिचं मन फसलं, कारण बाहेर काहीच नव्हतं. ती कुठं गेली होती? चाचरत बाहेर आली होती ना. म्हणजेच ही वृत्ती जी आहे, ही वृत्तीच म्हणजे ती वीरणी काय करते? चाचरती म्हणजे 8-2 मिलीत झाली का पूर्ण मात्र बाहेर जात नाही. गेली तर नाकाच्या शेंड्यावरती जाते. म्हणजे तिला काय होतं? तिथं फसल्यासारखं होतं. तसं आता इथं काय घ्यायचं? ही सगळी अवस्था झाली, मग ती वृत्ती आतल्या आत राहते. मग आतल्या आत राहिल्याच्या नंतर जसं आता आपल्याला डोळे उघडले नाही, हळूहळू काय होतं? आपण शांत होऊन जातो ना, शांत होऊन जातं. मग शांत होऊन झाल्याच्या नंतर काय होतं? बरं, तुमची मान काय होणार? किती वेळ अशी तुम्ही सरळ ठेवणार आहे? बरं, किती वेळ सरळ ठेवणार आहे? हळूहळू ही मान काय होते? अशी हळू करता 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 इथं 2 कोपरं का काय म्हणतात त्याला? इथं काय म्हणता तुम्ही? या 2 हाडांना काहीतरी म्हणतात. याला सऱ्या का काहीतरी असं एक शब्द आलेला आहे. काय म्हणता तुम्ही ह्या हाडांना? इथं 2 हाडं असतात. इथं 2 हाडं, यांना माहिती नाही का? याला काहीतरी सऱ्या वगैरे असं तुम्ही म्हणता ना, असं काहीतरी शब्द आहे इथं. इथं 2 शब्द. मग ही मान अशी हळूहळू येते आणि इथं मध्ये खड्डा असतो. कुठं? इथं खड्डा असतो. मग ही मान अशी आली, ह्या खड्ड्यामध्ये काय होते? फिट होऊन जाते, मजबूत बसते, नियटते, म्हणजे इथं मजबूत होते. पहा जरा. मग कंठ म्हणजे हा कंठ आणि नाळ म्हणजे त्याची नळी. कंठ कशाला म्हणतात? इकडं बघा, इथं कंठ आहे ना, इथं कंठ आहे ना. आता जेवढे दिसतात मला, मी तुम्हाला फक्त बोलू शकतो. आता बाकीच्यांचं फक्त ते नाव दिसतंय, मला माहिती ते पाहतात की नाही. हा कंठ म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही जर आता बोलता बोलता जरा हात लावा बरं, इथं किती कंपन होत असतात इथं कंठामध्ये. याचं कारण आहे, ज्याचा असा कंठ छोटा असतो ना, बरं का नाही का, ज्याचा कंठ छोटा असतो ना त्याचा आवाज पण छोटा येतो. माझा आवाज जास्त येत नाही. शरीर मोठं असलं म्हणून काय झालं, इथं कंठ मोठा पाहिजे आपला. काहींचा कंठ असा मोठा असतो, त्याचा आवाज म्हणजे आवाजच असतो मोठा, आहे की नाही? तसं त्या कंठावर अवलंबून असतं आपलं. कंठ छोटा असला की आवाज पण छोटा येतो, जास्त मोठा आवाज येत नाही. आणि ज्याचा कंठ मोठा आहे त्याने सहज बोललं तरी पण त्याचा आवाज जास्त होत असतो. हे लक्षात आलं की नाही? मग हे कंठ आणि कंठाची ही काय आहे? नळी, ही नळ असते ना. हा कंठ आणि कंठाची नळी असते, याच्यात पण प्राण संचार करत असतो ना. हे काय सांगायचं तुम्हाला? इथं कंठाची नळी. कारण आता जो प्राण आहे, तुम्ही पहिला कुठं पडला तो प्राण? पहिला त्याला बंद केला. कुठं बंद केला? बोला बरं जरा. मूलाधारापाशी. मुळाधारापाशी बंद केला. त्याला काय म्हणले तुम्ही? वज्रासन म्हटलं आणि मूळधार बंध. मूळ बंद. मूळबंध, हा मूळ सॉरी, बंद मूळबंध. केलं. मग तुम्हाला आता हे बारकाईने सांगितलं पाहिजे ना. आता हे नाही तर हे आता वर सांगितलं, तसं सांगून गेलो तर लक्ष द्यायचं ना, म्हणून बारकाईने सांगतो. मग काय करायचं? आता तुम्ही त्याला दाबलं खाली, कोणाला? तो असणारा आपण वायू, तिथं त्याला बंद केलं ना, पण कुठं? मूलाधारापाशी केला, म्हणून मूळ बंद म्हटलं. आता तो काय करणार आहे? खालून जागा नाही भेटली तर काय करणार आहे? मग वरती पण जाणार ना. कुठून जाणार? जायला कुठं जागा आहे त्याला? हा कंठ आणि ही कंठाची नळी आहे का नाही, मग तो इथून जाणार ना, इथून जाणार.
माऊली काय म्हणतात, मग इथं बंद केलं पाहिजे. इथं बंद केलं का इथं पण एक नाव येतं त्याला पुढं बाय का. मग म्हणजे पुढे कंठनाळ आणि कंठाची असणारी नळी आटे आटे म्हणजे हे सुद्धा काय होते, संकोचित होते, ही पण दाबली जाते. कारण तुम्ही अशी जर मान केली तर काय होणार आहे, ही नळी काय होणार आहे, दाबली जाणार ना नळी. ही नळी पण त्या ठिकाणी दाबली, आटे म्हणजे दाबली जाते, म्हणजे ती संकुचित होते, लहान होते. आणि पुढं हनुवटी. हनुवटी म्हणजे हिला आता त्या हनुमंताला ते वज्र मारलं म्हणून त्याला हनुमान नाव पडलं, पण याला काय म्हणतात हनुवटी. हनुवटीच म्हणून लागले लोक सगळे त्याला. ही अशी हनुवटी ही काय होते, हाडवती दाटे. आणि मग ते काय होते, खाली अशी खळगीला ही हनुवटी काय करते इथं. आता तुम्हाला हे 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 दोन हाडं ह्याला माहिती नाही नाव काय असतात. ह्या दोन हाडाच्या तिथं इथं मध्ये खड्डा असतो. या खड्ड्यामध्ये काय होतं, ही हनुवटी ह्या खड्ड्यामध्ये काय होते येऊन बसते, ह्या खड्ड्यात जाऊन बसते. तुम्ही त्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे ना, काही योग्यांचं वर्णन आलेलं आहे. ते ह्या दोन्ही बाजूला खळगे म्हणतात. खळगे खळगे. हा इथं काय हे काय असते, याच्यात पण दिले, याच्यात दिलेलं हा ग्रंथात पण दिले काय खळगेच्या खाली. हा मग इथं खळगे वेगळे ना, इथं कुठं बसणार आहे बरं, इथं खळगे आहेत. इथं ह्या खळग्यात आपली हनुवटी अशी जाऊन बसेल का, इकडं इकडं अशी नाही ना बसणार. मग इथं एक खळगा आहे बघा ना, इथे एक खळगा आहे, या खळग्यात जाऊन मध्ये बसल. हिच्यापेक्षा दुसरीकडे खळगा नाहीचे त्याला बसायला, इथंच ह्याच खळग्यात बसन, ह्या खळग्यामध्ये बसू शकत नाही. म्हणून ह्यो खळगा धरा. मग काय म्हणले, जी हनुवटी आहे की नाही, म्हणजे ती हाडवती दाटे म्हणजे त्या असणाऱ्या खालच्या खळग्यात ती हनुवटी काय करते अशी बसते. बरोबर. मग काय होतं पुढं ते गाडे होणे नेठे. आणि ती गाडी म्हणजे अतिशय मजबूत अशी अतिशय असणारी घट्ट होऊन काय त्या ठिकाणी बसून काय करते, वृक्षस्थळी. म्हणजे वृक्षस्थळ, आता बघा इथं शब्द काय दिला, खांद्याच्या तिथलं खळगं म्हणलं का वृक्षस्थळ, म्हणजे छातीच्या तिथलं खळगं म्हटलं. छातीला असणारा खळगा, छातीला असणारा खड्डा म्हणजे तो इथंच खड्डा येतो, याच्यापेक्षा दुसरीकडे खड्डा येत नाही. मग वृक्षस्थळी म्हणजे छातीच्या स्थळावरती ठिकाणी काय करतं, ते गाडे होणे नेठे. आणि ती असणारी हनुवटी अशी गाडे म्हणजे मजबूत होऊन त्या ठिकाणी काय बसते असं म्हटलं त्यांनी. पुढं म्हटलं मग काय होतं माझी त्यामध्ये घंटिका लोपे वरी बंद जो आरोपे तो जालंधरू म्हणे जे पंडुकुमारा. हे अर्जुना काय म्हटलं जातं की माझी म्हणजे त्यामध्ये घंटिका लोपे. आता ही घाटी, ही याला काय म्हणलं जातं, याला कंठ म्हणलं जातं, पण याला माऊली काय म्हणले घाटी. घंटिका म्हणजे घाटी, ही घाटी असते का नाही, ही घाटी लोपे. मग आता ही हनुवटी इथं छातीला लावली तुमची, इथं बसली. मग मला सांगा, तुम्ही अशी हनुवटी केल्याच्यानंतर तुम्हाला ही घाटी दिसते का, ही लोपली जाते, ही घाटीच लोपते पूर्णपणे त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी असणारी घाटी लोपते, नाहीशी होते, दिसायची बंद पडते. वरी बंधू जो आरोपी. आणि अशा प्रकारचा जो बंद आरोप म्हणजे तो पडतो त्याच्यावरती. काय बंद पडतो तर माऊली म्हणतात तो जालंधरू म्हणे जे पंडुकुमारा. अशा प्रकारचा जो प्राणवायूला वर येण्याकरता जो बंद त्या ठिकाणी पडतो, त्या बंदाला काय म्हणायचं, त्या बंदाला तो जालंधरू म्हणे जे पंडकुमारा, त्याला जालंधर असा बंध म्हटला जातो. लक्षात आलं ना. आता खालचा बंद कसा केला होता, ती टाच लावली होती, बरोबर आहे की नाही. बरं, टाच लावल्याच्या नंतर काय तिथं दाबला गेला, तो तिथं दाबला गेला म्हणून त्याला मूळाधार चक्रापाशी दाबला म्हणून त्याला काय म्हटलं, त्याला त्या ठिकाणी मूळबंध म्हटलं जातं. आता ही कंठ असा दाटून गेला, नळी बंद झाली, न संकुचित झाली, आणि तिथून येण्याची जागा होती, ती जागा सुद्धा आता त्याची बंद झाली, म्हणून तुझं एक बंद पडला, त्याला काय म्हणायचं, जालंधर बंद त्या ठिकाणी म्हणायचं. बर, आता हे जालंधर नाव बंधू जो आरोप आहे त्याला काय सांगितलं आपण, वरी बंधू जो आरोप आहे, माझी घंटिका लोपे म्हणजे ती कंठमणी जो असतोय तो तिथं नाहीच होतोय, लोपला जातोय. आणि वर काय बंधू जो आरोप आहे त्याला काय घ्यायचं, अहो तो वर, इथं वर बंद जो निर्माण झाला ना, आता बंद, बंद इथं वरती बंद झाला ना, काय इथं झाला, कुठं इथं झाला ना, इथं झाला ना. मग वर असणारा जो बंद, जो आरोप झाला ना या बंद, इथं आता खाली जसं एक आरोप केला का नाही, तसं इथे एक आरोप केला का नाही तुम्ही, इथं पण एक आरोप झालेला आहे. म्हणजे असा बंद ज्या ठिकाणी होतो, पडतो, त्याला काय म्हटलं जातं, तो जालंधरू म्हणजे पंडकुमारा, त्याला जालंधर नावाचा बंद म्हटलं जातं. बरं, ठीक आहे. पुढे पहा, नाभीवरी पोखे उदर हे थोके.
आंतरी फाके हृदय कोशू. आता पुढचं एक बंद त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता 2 बंद झाले, तिसरा बंद इथंच दिला माऊलीने. नाभी, नाभी म्हणजे आपली असणारी बिंबी, वरी बिंबीवर पोखे, बिंबीवर त्या ठिकाणी पुष्ट होतो, म्हणजे बिंबीवरती तो पोचला जातो. आता हा बंद दुसरा आहे. बिंबीवरती जो पोचला जातो तो कधी? उदर हे थोके, ज्या वेळेस आपण आपलं हृदय, आपलं उदर म्हणजे आपलं पोट. आता आपलं पोट काय केलं पाहिजे? सपाट झालं पाहिजे. सपाट नाही, पाठ आणि पोट एक झालं पाहिजे. हे पाठ आणि पोट काय झालं पाहिजे? एक झालं पाहिजे. म्हणजे अतिशय पोट आपलं खपाळी गेलं पाहिजे. आपल्या साध्या शब्दामध्ये ते सपाट नाही, ते खपाळीच गेलं पाहिजे. आता ते पोट खपाळी जाणार नाही. का जाणार नाही? त्याच्यामध्ये चरबी आहे, त्याच्यामध्ये मेद आहे, हे सगळं भरलेलं आहे ना, ते खपाळी जात नाही लवकर आपलं, आहे का नाही? पण वरचं नाही खपाळी गेलं, पण आतलं जातं ना खपाळी. कारण हे मेद कुठं आलेत आपल्याला? वरती आलेत ना, का पोटाच्या आतमध्ये? हे आतमध्ये नाही, हे वरती आलेले मेद आहे. म्हणून अशा पद्धती. आता हे मेद वगैरे, चरबी वगैरे ना, पुढे ते सगळं खाण्याचं काम आपल्याला पाहायचंच आहे. पण हे असं आत घालायचं. आत घातल्याच्या नंतर काय होतं? हे हे मग इथं पुढं माऊली म्हणतात, ऐका. उदर, उदर म्हणजे हे पोट त्या ठिकाणी काय अतिशय खपाळीला जातं, सपाट होऊन जातं. बरं, आंतरी पोख हे आंतरी म्हणजे आतमध्ये. आतमध्ये एक वायू असतो ना, त्या वायूला काय नाव दिलं? तो वायू असतो प्राण, प्राण आपण. आपण वायू म्हटलं ना आतमध्ये, प्राण घेतला म्हणजे आपण झालं ना आतमध्ये. आपण म्हणजे अशुद्ध झालेला आहे ना तो. घेताना प्राण घेतला पण आतमध्ये अशुद्ध झाला, बरोबर आहे की नाही? मग आंतरी फाके हृदय कोश, हृदय रूपी कोश म्हटले त्या ठिकाणी. कोश आपण अनेक प्रकारचे पाहिले की नाही, तसा हृदयातला असणारा हा काय? कोश म्हटलेला आहे, बरोबर आहे की नाही? हा जो कोश आहे हा काय करतो? फाकतो. फाकतो म्हणजे जसं कमळ पाहिलं की नाही, कमळ काय करतं? जसं सूर्यविकासनी आणि चंद्रविकासनी अशी कमळ असतात की नाही. मग जसं सूर्योदय झाला की ते कमळ काय करतात? फाकतात, म्हणजे असे उमलतात, प्रफुल्लित होतात, बरोबर आहे की नाही? तसं नाभीपाशी एक पण कमळ आहे, ते हृदयरूपी कमळ आहे. ते काय करतं? फाकतं, उमलतं, म्हणजे प्रफुल्लित होतं त्या ठिकाणी कमळ. म्हणून आंतरी फाके, आंतरी म्हणजे त्या नाभीपाशी असणारं जे कमळ आहे ते हृदय कमळ, हृदय कोशू. इथं 23 नंबर दिलाय पहा. हृदयाकाश किंवा हृदय कमळ, हृदय रूपी असणारं कमळ ह्या ठिकाणी काय होतं? फाकतं, म्हणजे प्रफुल्लित होतं, मोकळं होतं, खुलतं त्या ठिकाणी. बर स्वादिष्ठानावरली चेनी काठी, नाभिस्थाना तळवटी, बंधू पडे किरटी ओढयाना तो. आता माऊली काय म्हणतात पहा, की आता ते कमळ जे त्या ठिकाणी हे झालं की नाही, फुललं की नाही, उमललं की नाही, तर त्या ठिकाणी काय होतं? ते कुठे आहे? स्वादिष्ठानावरची रेणी काठी. आता स्वादिष्ठान चक्र कुठे? स्वादिष्ठान पहिलं कोणतं लागलं होतं आपल्याला? खालचं पहिलं चक्र कोणतं होतं? मूलाधार. मूलाधार झाल्याच्या नंतर मूत्राच्या समोरचं वरती थोडं, ते कोणतं चक्र? ते कोणतं चक्र? इथं काय चाललंय आता? स्वादिष्टान. ते स्वादिष्टान चक्र आहे ना, का दुसरं स्वादिष्टान चक्र आहे? ते स्वादिष्टान. आता तुमच्या लक्षात आलं ना, पहिल्यांदा खालचं कोणतं चक्र सांगितलं? 1 नंबरचं, जे तिथं शिवण्याच्या तिथं सांगितलं, वर थोडं, तिथं मूलाधार. त्याच्यानंतर मूत्राच्या जरा वरच्या बाजूला त्याला कोणतं म्हटलं जातं? स्वादिष्टान. आणि नाभीमध्ये कोणतं म्हटलं जातं? नाभी ठिकाणी इथं नाभीत कोणतं असतं? रावणाने कोणतं जागा केलं? बोललं नव्हतं का आपण मागं? का गेले विसरून? हृदयात कोणतं असतं? कंठात कोणतं असतं? भ्रुकुटीमध्ये कोणतं असतं? इथं कोणतं असतं? नाही, अहो इथं स्वादिष्टान चक्रच असतं ना, खाली स्वादिष्टान चक्र आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून म्हटले काय, बघा, स्वादिष्टानावरची लेखनी काठी म्हणजे स्वादिष्टानाच्या वरच्या बाजूला, आणि वरच्या बाजूला म्हणजे काठी म्हणजे वरच्या बाजूच्या काठ्याला, आणि नाभिस्थाना तळवटी, आणि नाभीच्या स्थानाच्या तळवटाला म्हणजे तळाला सांगितलं, जिच्यावरती नाभी आणि नाभीच्या तळाला त्या ठिकाणी सांगितलं. बंधू पडे किरटी ओढियाना तो.
अशा प्रकारे त्या ठिकाणी जो बंद पडतो, कोणता बंद पडतो? ओढियाना बंद, आहे का नाही? म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, ते कमळ फुललं जातं आणि ते कमळ फुललं की तिथून काय होतं, त्याला जागा मिळते. कोणाला? हा असणारा जो वायू आहे, या वायूला काय करायचं, आपल्याला वरून जाऊन द्यायचं नाही. वरून बंद केला, खालून जाऊन द्यायचं नाही. वर बंद केला तर जालंधर बंद, खाली जाऊन द्यायचं नाही. तिथं बंद केला तो मूळ बंद केला. आणि आता जो बंद करायचा तो कोणता? ओढियाना बंद. जसं ते आपल्याकडं काही मेंढरं पाहतो की नाही आपण, मेंढरं पाहतो. मग तो धनगर जो असतो ना, तो धनगर काय करतो, आता त्या मेंढरांना सांभाळण्याकरता त्याच्याकडे काहीतरी ते वाघुरं वगैरे लावले असतं, ते जाळं लावलं असतं. मग त्याच्यामध्ये काय करतो की मोठमोठाले जे मेंढे असतात ते मेंढे जास्त मारामारी करतात. मग तो काय करतो, त्याला त्या कंपाऊंडला एक साईज तयार करून ठेवतो, किंवा जास्त जास्त मोठाले मेंढे असतील ना त्याला तर दुसऱ्या कळपात घालतो, आहे का नाही? मध्यम स्वरूपाच्या बकऱ्या असतील त्याला ह्या कळपात घालतो, आणि बारीक बारीक जर त्या ठिकाणी पिल्लं असतील त्याला दुसऱ्याच कळपात घालतो. म्हणजे असे त्याची तो व्यवस्था करतो की नाही, व्यवस्था त्या ठिकाणी करतो. म्हणजे ती बारीक पिल्लू आहे त्याला मोठ्यात घालायचं नाही आणि मध्यममध्ये घालायचं नाही, त्याला दुसऱ्याच मार्गाला घालायचं. तसं आता हा जो प्राणी इकडं वरती पण नाही घालायचा आणि खाली पण नाही घालायचा. मग त्याला कुठं घालायचं? त्याला ओढियानामध्ये घालायचं, आहे का ना? ओढियानामध्ये घालायचं. मग हा ओढियानामध्ये कुठून जातो? तर नाभीच्या ठिकाणी जे कमळ आहे त्या कमळापासून काय करतो, तो तिथून जायला सुरुवात करतो. कारण त्याला असं मागून वरती न्यायचं असतं. आपल्याला तर एक 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 चक्र काय करायचं, जागृत करायचं. कोण करणार आहे? तोच करणार आहे ना, तोच करणार आहे. म्हणून त्याला एक आपल्याकडे जशी ही उजव्या नागपुडीमध्ये आणि डाव्या नागपुडीमध्ये दोन नळ्या, दोन मार्ग सांगितले की नाही, त्याला कोणतं काय आपण काय म्हणतो, उजवीकडून आणि एक डावीकडून, त्याला काय म्हणतो आपण, एक इडा आणि एक पिंगळा. पिंगळा डावीकडं आणि इडा उजवीकडं. आणि मध्ये सुषुम्ना असते, ती बंद असते की नाही आपली, ती बंदच असते आपली. का बंद असते? कारण तिला कोणी उघडच नाही केलं, ती दाबूनच आहे, तिथं बंदच पडलेली ती नळी. म्हणजे ती असणारा तो मार्ग तो पूर्णपणे काय बंद पडलेला आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्याला जागा करायचंय. त्या सुषुम्नेतून एकदा प्राण वाहू लागले म्हणजे मग काय होणार आहे, सुषुम्नेतून प्राण वाहू लागले का मग हे बाकीचं प्राण घ्यायचं बंद पडून जातं आपलं. आणि हे प्राण घ्यायचं बंद पडलं तर आपण काय होणार आहे, आपल्या स्वरूप स्थितीला जाणार आहे. म्हणजे मन नावाचा विषय राहणार नाही, आतल्यात त्याचं सगळं चालू राहतं. तो विषय आपल्याला पुढं पाहायचा आहे, तो काय आत्ताचा विषय नाही. फक्त हे काय करायचं, तसं आता आपल्याला फक्त ह्या नागपुडीतून श्वास चालू आहे किंवा ह्या नागपुडीतून श्वास चालू आहे एवढंच आपल्याला कळतं. ते काहीतरी मला वाटतं 2-2, अडीच तासांनी बदलत राहतो त्याचा श्वास. आता पण ते माईक चालू आहे वैजनाथ महाराज. हा, आता काय होतं, आता असं जर करून पाहिलं, कोणत्या नागपुडीतून श्वास चालू आहे, म्हणजे उजव्या नागपुडीतून श्वास आहे. आणि मग थोड्या वेळाने काय झालं का मग डाव्या नागपुडीतून श्वास चालू होतो. ह्या दोनच नागपुड्या आपल्या चालू असतात. पण तिसरी एक पण असते, ती काय चालू नसते. मग काय करायचं, त्याच्यातून आपल्याला हा प्राण आहे का नाही, हा जो वायू आहे त्याच्यातून त्याला काय करायचं, ऊर्ध्वमुख करायचं, त्याच्यातून त्याला दाबायला सुरुवात करायची. मग ते जाण्याचं ठिकाण कोणतं असेल तर हा ओढियाना बंद, इथं सुद्धा असं दाबला जातो. मग तिथून तो संचार करायला सुरुवात करत असतो. म्हणून त्याला काय म्हणलं जातं, ओढियाना बंद. मग आता तुम्हाला 3 बंद लक्षात आले. खाली जो आहे बंद तो कोणता बंद, मूळ बंद. कंठाच्या ठिकाणी दाबून धरलं तो जालंधर बंद, आणि नाभीच्या ठिकाणी दाबून धरलं त्याला कोणता म्हणायचं, ओढियाना बंद. म्हणजे स्वादिष्टान चक्राच्या वरच्या बाजूला आणि नाभी स्थानाच्या खाली जो असतो तो कोणता, ओढियाना बंद. हे लक्षात घ्या. वाचा श्लोक चला. प्रशांतात्मा विगतभी ब्रह्मचारी व्रते स्थिता मनस्संयम मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. श्लोक टीका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. प्रशांत आत्मा विगत भीर्य ब्रह्मचार्य व्रते स्थित मन संयमे मच्चितो युक्त आसीत मत्परः. आता आपल्याला त्या आसनावर बसल्याच्या नंतर 3 प्रकारचे बंध आपले तयार झालेले आहेत. पण आता आपण वृत्तीवर आहे का नाही, अजून आपण वृत्तीवरती आहे. आपला अजूनही अभ्यास सुरू आहे. काय अभ्यास सुरू आहे,
खाली वज्रासन केलंय, मुळं बंद केले, वरती पण बंद करतोय, इथं नाभीच्या ठिकाणी बंद करतोय, बरोबर आहे की नाही? हे सगळं आपलं काम चालू आहे. पण हे सगळं करत असताना आपण कसं असलं पाहिजे? प्रशांत, शांत असलं पाहिजे ना मनुष्याने हे सगळं करत असताना. आपण जर ध्यानाला बसलो, आपण जर आसन लावलं आणि आपलं जर लक्ष इकडं तिकडं असेल, तर त्याला हे सगळं साध्य करता येईल का? हे साध्य करता येणार नाही. हे बाकीचं साध्य होत असेल, पण अजून आतमध्ये बऱ्याच गोष्टी साध्य करायच्यात. त्या साध्य होतील का? साध्य होता येणार नाही. म्हणून तो कसा असला पाहिजे? प्रसन्न असला पाहिजे आणि शांत पण असला पाहिजे. हा, जो प्रसन्न असतो ना, तो शांत असतो. जो प्रसन्न नसतो, तो कधी शांत असतो का? कधीच नाही. मला वाटतं दुसऱ्या अध्यायातच ओवी आलेले आहे बघा त्याच्यामध्ये, की प्रसादी सर्व दुःखानां हानिरसूपजायते प्रसन्न चेतसो हास्य. असं काहीतरी, आता मला पूर्ण आठवत नाही, म्हणून तो एक श्लोक आलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय प्रसन्न असणं फार गरजेचं आहे. आणि जो प्रसन्न असतो तो त्या ठिकाणी काय शांत असतो. माऊली म्हणतात की नाही, अमृताचा निर्झरू प्रसवे जायच्या जठरू तया शुधा तृष्णेचा आडझरू काहीच नाही. म्हणजे त्याची तहान भूक सगळं निघून जाते. कोण? जो प्रसन्न त्या ठिकाणी असतो. आणि प्रसन्न असतो तोच त्या ठिकाणी काय असतो? शांत असतो. जसं तुकोबराय म्हणते की नाही, शांती परते सुख ना, शांती परते सुख बोला ना महाराज. देखे अखंडित प्रसन्नता जेता ते चित्ता तेथ रेगणे नाही समजता संसार दुःख. अखंडित तिथं रिंगणे नाही, म्हणजे बाकीच्याचा कोणाचा प्रवेशच होत नाही. अखंडित प्रसन्नता, जिथं अखंडित असणारी प्रसन्नता आपल्याला पाहायला मिळते, तिथे रिंगणे नाही समजता संसार दुःखाचं येणं जाणंच त्या ठिकाणी थांबून जातं. म्हणून शांती फार महत्वाची. त्याच्यात शांतीच्या पण ओव्या आलेल्या बघा, जिथे शांतीचा जेवळा नाही ते तर सुख विसरुणी न रिगे काही. जिथं शांतीचा जेवळच नाही तिथं सुख येईल का कधी त्याला? शांती परते सुख नाही येर अवघेचे दुःख, म्हणून या शांती धरा उतरालं पहिले तिरा खवळले काम क्रोध अंगा भरती आदे व्याध तुका म्हणे त्रिवद ताप मग जाती आपोआप. तुकोबराच्या घरी भांडणं जर झाली ना, ऐका त्यातल्या त्यात सांगतो मी, शांती का महत्वाची, हा बोला का ठेवायचा त्या ठिकाणी? याचं कारण असं असतं, राग कोणाला येत नाही, वाईट कोणाला वाटत नाही. अहो किती ज्ञानी हो नाही तर कोणी काही हो. तो आता दादाने 2-3 दिवस चरित्र सांगितलं तुकोबरायांचं. घरामध्ये कायमच कटकट, बाईल कर्कशा हे म्हणूनच गेलेले तुकोबराय. म्हणून काय होतं की सारखी कर्कश कर्कश, मग घरामध्ये वैताग होतो ना. मग तुकोबराय काय करायचे? शांतपणे भांडाराच्या डोंगरावर जाऊन बसायचे. का बरं? आपली शांती साधली पाहिजे आपल्याला. म्हणजे जास्त कटकट करणारी व्यक्ती असेल ना, त्याच्यापासून दूर राहावं. का दूर राहावं? आपली शांती बिघडत असते. नाही तर मनुष्याने काय करायचं? आबोलच त्या ठिकाणी ठेवायचं. आता समोरचं म्हणून अहो हे फारच गप्प झाले, हे फारच बोलत नाही, असं नाही तसं नाही, कोणी काही म्हणलं तरी आपली शांती मात्र आपण ठेवायचीच असते. नाही बोलणं झालं तरी चालेल, पण शांती फार महत्वाची. मनुष्याला जर शांती नसेल तर मनुष्य जगू शकत नाही. आणि ज्याच्या ठिकाणी शांती नाही तिथे सुख विसरून न रिगे काही, तिथं सुख विसरून सुद्धा जात नाही. म्हणून अशांत मनुष्याच्या पाशी कधी जास्त जाऊ नये. आपण आपली शांती मात्र टिकून ठेवली पाहिजे. तसं या साधकाने त्या आसनावर बसून अशा पद्धतीची शांती, बाहेर किती जरी विक्षेप झाला पण आपली शांती थोडी सुद्धा ढळू द्यायची नाही. शांत आणि निर्भय सुद्धा असणं फार गरजेचं आहे. जर मनुष्य निर्भय म्हणजे काय, भीतीरहित जर त्या आसनावर बसला, ध्यानस्थ झाला आणि जर त्याला भीती वाटू लागली, आता काय होईल, किती वेळ झाला, मला जेवण मिळेल का, मला अन्न मिळेल का, का कोणी येईल का, मला कोणी त्रास देईल का, किंवा रात्रीचा मी इथंच राहील का, असे अनेक प्रकारचे. आता तो ज्या स्थानावर बसला तिथं घर नाही ना आपलं, तो ते स्थान पाहिलं की नाही. मग तिथं बाकीचं आता हे श्वापद, आता दिवसा पण श्वापद घरापाशी येतात, बिबटे वगैरे दिवसा पण येऊ लागले. आता घरोघरी आता ते कुत्री सोडून बिबटेच पाळावं की काय, अशी अवस्था होती. खरंच अशी अवस्था झालेली. मग पुढं काय होणार आहे? त्या साधकाला भीती निर्माण होऊ शकते. एकटा मी ह्या वनात आहे, काही कोणी श्वापद देतील का, कुठं काय, असं त्या ठिकाणी जर झालं तर त्याला ही पुढची अवस्था प्राप्त होईल का? होणार नाही. तू चित्त शुद्ध कर. तू कोरा ना, त्या चित्त शुद्ध तरी शत्रुमित्रवती व्याघ्र न खाती सर्पत आहे. त्याला व्याघ्र काय आणि सर्प काय, कोणी त्याला काय करत नाही. फक्त चित्त शुद्ध झालं पाहिजे, निर्मळ चित्त समाधान तरी विष वाटे सोने. म्हणून हे सगळं चित्तावर अवलंबून असतं. मग काय करावं? भीतीरहित निर्भय अवस्था त्याला त्या ठिकाणी काय झाली पाहिजे? प्राप्त झाली पाहिजे. त्याच्यामध्ये शांतता नसेल तरी पण जुळत नाही, आणि भीती जरी असेल तरीही त्याला त्या ठिकाणी ते जुळणार नाही. म्हणून शांत निर्भय मच्चित्त
आणि त्याचं चित्त कुठं असलं पाहिजे. देव म्हणतो तू मन हे मी करे माझ्या भजनी प्रेम धरी. म्हणजे तुझं मन काय कर, माझ्या ठिकाणी देव ठेव. जसं तुकोबरा म्हणतात नाही, आता कोठे धावे मन. म्हणजे तुकोबराने काय केलं, आपलं मन परमात्म्या चरणावर स्थिर केलं. तसं आता ह्या साधकाने मग चित्त म्हणजे माझ्या, तुझं चित्त तुझं मन माझ्या ठिकाणी काय कर, शांत कर, समर्पित कर. ब्रह्मचर्य व्रत स्थिर. आणि एवढंच काय, त्याने ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचार्य व्रत फार महत्वाचे. आता जर सांसारिक असेल तर त्याने ब्रह्मचार्य व्रत म्हणजे काय, ते म्हणले ब्रह्मचार्य नव्हे बायल्याच्या त्यागे. आणि वैराग्य तो ब्रह्मचार्य नव्हे बायल्याच्या त्यागे, वैराग्य वावगे देश त्यागे. काम वाढे भय वासनेच्या द्वारे, आणि सांडारे ते धीर आचावाच्या. मग म्हटले स्त्रियांचा घरचा त्याग करून कुठंतरी देशाला जाणं, याला वैराग्य म्हटलं जातं का, याला ब्रह्मचार्य म्हटलं जातं का नाही, याला ब्रह्मचार्य म्हटलं जात नाही. जसं आपल्याला जे प्रारब्धाने आलं ते भोगणं, त्यालाच खरं विधी ते सेवन विषय त्यागा ते समान. विधीपूर्वक त्याचं सेवन करायचं, हे जर केलं तर काय होईल, हे विषय त्यागा ते समान. जसं विषयाचा त्याग केला त्याप्रमाणे ते होऊ शकतं. पण साधकाला मात्र हे नाही. साधकाने आपलं ब्रह्मचार्य व्रत, म्हणजे जसं तुम्ही प्रेमानंद बाबाचे ते व्हिडिओ जर ऐकत असेल तर लहान लहान मुलं सुद्धा आपलं कबूल करतात की आम्ही आमचं ब्रह्मचार्य संपवायच्या मागं लागलेलो आहे. असं लोकांना लहान लहान मुलांनी त्यांच्या पुढं कबूल केलेलं आहे. म्हणजे ते असणारं वीर्य आपलं काय जपून ठेवणं फार गरजेचं आहे. तो आपल्या शरीराचा बांध आहे. म्हणजे तो खालचा पाया जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. म्हणून ते असणारं तो धातू आहे, तो फार महत्वाचा आहे. तो मनुष्याने अतिशय जपून ठेवला पाहिजे. म्हणजे ते आता तो आपण त्याच्यावरती जास्त चिंतन करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मग ते शास्त्राने पण त्याच्याविषयी बरंच वर्णन करून सांगितलेलं. जर तो नसेल तर त्याचं चित्त कधीच शांत राहू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने काय ब्रह्मचार्य व्रताचं त्याने सतत त्या ठिकाणी पालन करावं. म्हणून म्हणले ब्रह्मचार्य व्रत स्थिर. अशा प्रकारे ब्रह्मचार्य व्रताचं पालन करून स्थिर मनरोधोनी युक्तीने राहावे मतपरायण. आपल्या मनाला काय करावं, रोधन करावं, आवळून धरावं, आकलन करावं, संयमित करावं. मन कसं आहे, मन चंचल हे भारी. मन हे कसं आहे, चंचल असताना बहुत चंचल चपळ जाता येताना लगे वेळ. अशा पद्धतीने ह्या मनाला फार वेळ लागत नाही, इतकं चंचल चपळ आहे. गती अधोगती मनाची युक्ती. तुकोबराय म्हणतात गती ऊर्ध्वगती अधोगती नरकाला जाणं हे काय मनाची युक्ती, मनानेच केलेल्या युक्ती आहे. तुम्ही स्वर्ग नाही पाहिलं, नरक नाही पाहिलं, हे मनाने सगळं तयार केलेलं आहे. आपण ब्रह्म आहे का जीव आहे, खरं तर आपण ब्रह्मस्वरूपच आहे. पण ह्या मनामुळे आपल्याला जीवपणा आला की नाही. ज्ञानोबराय म्हणले की नाही, वाया मन हे नाव नेहमीच ओवी पाहतो, एरवी कल्पनाची सावे. वाया मन हे नाव, तुम्ही याला मन असं म्हणता पण हे नावच वाया म्हणजे व्यर्थ आहे. मग काय, एरवी कल्पनाची सायो. खरं जर पाहायला गेलं तर हे काय वास्तव पाहायला गेलं तर ही नुसती कल्पनाची. आणि ह्या कल्पनेने काय केलं, जयाच्या संगे, या कल्पनेच्या संगे जीव दशा वस्तू नाम परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाला जीव, ऐक नाही, जीव नाव असं प्राप्त झालं. कोणाला, वस्तू म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याला जीव असं नाव प्राप्त झालं. कोणामुळं, या कल्पनेमुळे. नाथ महाराज म्हणतात की नाही, कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना अविद्यामुळे जीवपणा आला. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून गती अधोगती कोणाची, मनाची युक्ती. म्हणून मन म्हणण्यापेक्षा वास्तविक पाय कल्पनाच आहे. म्हणून माऊली म्हणतात काय करावा, हे मन रोधून धरणे म्हणजे काय, सरळ सरळ कोणत्याही प्रकारच्या कल्पना येऊ देऊ नये, असं सरळ अर्थ घ्यायचा. मनाला संयमित करणं म्हणजे कल्पना न येऊन देणं म्हणजे मनाला संयमित केल्यासारखं होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीनं मनरोधोनी युक्तीने राहावे मतपरायण. आणि अनेक प्रकारच्या काय कराव्या, युक्त्या कराव्या. तसं तुकोबराय म्हणतात की नाही, आठवे देव तो करावा उपाव, येरत जीवावं खटपट. म्हणजे देव तुम्हाला आठवेल त्या पद्धतीच्या काय करावं, तुम्ही साधनं कराव्या, युक्त्या करावे, आहे का नाही. म्हणजे तुम्हाला कशाने देव आठवल, ते म्हणले आम्हाला नामस्मरण केलं म्हणजे देवाची आठवण होईल, दुसऱ्याची सेवा केली म्हणजे देवाची आठवण होईल, आमो केलं म्हणजे देवाची आठवण होईल. अशा प्रकारच्या काय करायच्या, युक्त्या करायच्या राहायच्या त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारच्या युक्त्या करून राहावे मतपरायण. म्हणजे तो परमात्मा म्हणतो की मतपरायण, म्हणजे तू माझ्या ठिकाणी काय करायचं, परायण व्हायचं. परायण व्हायचं म्हणजे काय, ह ब प हरिभक्त परायण. फक्त हे आता उपादेश राहिले, हरिभक्त परायण कोण नाही. पण इथं मतपरायण म्हणजे काय,
माझ्या ठिकाणी परायण झालं पाहिजे, म्हणजे मला सोडून तुला दुसरं काही आठवता कामा नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जशा त्या वीराणी म्हणा, गोपिका म्हणा, गोपाळ म्हणा, सारे त्या ठिकाणी पहा हे भगवंताच्या ठिकाणी काय झाले होते, मतपरायण. त्याला देव सोडून काय आठवत होतं का? कृष्णाचे असुखे भूक नाही ताण आहे का नाही, त्या कृष्णाच्या सुखाने त्यांना ताण नाही, भूक नाही, काय नाही, बाहेरीला वास विसरली, बाहेर जगामध्ये काय झालं सगळं विसरून गेले. म्हणजे ते काय झाले, मतपरायण झाले, म्हणजे परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी झाले, असं त्याचा सरळ अर्थ होतो. चला, आयशी शरीरा बाहेरील कडे अभ्यासाची पाखर पडे, तव आतू त्राय मोडे मनोधर्माची. काय म्हणतात या ठिकाणी, आयशी अशा प्रकारची, म्हणजे ह्या वरच्या ओव्या पहा, म्हणजे हा जालंधर बंद, ओडियाना बंद, हा तुमचा काय चालला होता इथं, हा काय चालला होता, अभ्यास तुमचा सुरुवात नव्हता, हे सगळ्याचा अभ्यास करायचा होता. का अभ्यास करायचा होता, तुम्हाला तो असणारा वायू आतमध्ये कोंडायचा होता ना, त्याचा तो अभ्यास चालू होता ना. बरं, म्हणजे तुम्ही बाहेरून प्रयत्न केला का आतून केला? अशी मान कुठं लावली, हनवटी कुठं लावली, बाहेरून लावली, टाच कुठे लावली, बाहेरून लावली, सगळं बाहेरून चाललं होतं. मग म्हटले शरीरा आयशी अशा प्रकारे शरीरा बाहेरीली कडे अभ्यासाची पाखर पडे, आणि अभ्यासाची पाखर पडे. अभ्यासाची पाखर, पाखर म्हणजे काय बरं? तसे ते आपण शब्द पाहतो की नाही, मायेची पाखर घाला. मायेची पाखर म्हणजे त्याच्यावर सावली ठेवा, आहे का नाही, त्याच्याकडे लक्ष ठेवा, त्याला सांभाळण्याचं काम करा. असे अनेक शब्द आपण त्या ठिकाणी पाहतो की नाही. मग अशा पद्धतीनं हे अभ्यासाची काय आहे, ही पाखर आहे, अभ्यासाची सावली आहे. अभ्यासाचा त्याला काय बाहेरून आधार ज्यावेळेस पडतो की नाही, बाहेरून आधार पडला मला, आता ते दादा नेहमी सांगतात, ते काय म्हणतात, पहिल्यांदा तुम्ही बाहेरून सुचिरभूत व्हा. बाहेरून सुचिरभूत व्हायची सवय लागली का मनुष्य आतमध्ये आपोआप सुचिरभूत होत असतो. पण ज्याला बाहेरून सुचिरभूत व्हायचं माहीत नसतं, फक्त आपलं मस्तपैकी छान 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 वस्तू पावडर लावीन, गंध लावीन, अमुक करीन, गंध लावते नाही, आता ते नावच घ्यायला काही गरज नाही, गंध सुद्धा लावायचा कंटाळा येतो. लावतात इतका छोटा लावतात का तो दुर्बिणीतून पाहावं अशी अवस्था होऊन जाते. म्हणजे त्याला आधी परोक्ष ज्ञान झालं पाहिजे, मग अपरोक्ष ज्ञान होतं. हा, पण ते पण होत नाही ना त्याला. तुमचा व्हिडिओ बंद झाला, माईक सुरू झालाय बघा. असंच पाहिजे ना. नाही नाही, व्हिडिओ बंद झाला, माईक सुरू झाला तुमचा, व्हिडिओ बंद आहे तुमचा. पण म्हणलं आधी परोक्ष ज्ञान झालं पाहिजे ना, बाहेरच. आधी परोक्ष झालं पाहिजे आणि नंतर अपरोक्ष झालं पाहिजे, बरोबर आहे ना. बरं, चला, आयशी शरीराबाहेरील कडे म्हणजे शरीराच्या बाहेर असणारी अभ्यासाची पाखर पडे, म्हणजे अशा प्रकारे तो अभ्यास त्या ठिकाणी पूर्ण झाला असता. अभ्यासाची म्हणजे कोणती, तो जो बाहेर आपण 3 प्रकारचा जो अभ्यास केलेला आहे, तो त्याची पाखर, त्याचा त्या ठिकाणी दशा, त्याचा आश्रय किंवा त्याची छाया, सावली अशी झाली असता. काय होईल, तव म्हणजे तेव्हा आतू त्राय मोडे मनोधर्माचे. आणि आतमध्ये जे त्या ठिकाणी मनोधर्म असतात ना, मनाचे धर्म असतात की नाही, मनाचे आता अनेक प्रकारचे आपण धर्म पाहिलेत की नाही, ते मनाचे धर्म काय करतात, आत मोडतात. मी तुम्हाला काय सांगायला गेलो होतो, मला हेच सांगायचं होतं की बाह्य अंगाने मनुष्य सुचिरभूत झाला म्हणजे दादा काय सांगतात, जर 1 नंबरला गेला तर काय करायचं, 2 नंबरला गेला तर काय करायचं, ती 4 वेळा गोळणे, 8 वेळा गोळणे, घोट्यापर्यंत, मनगटापर्यंत किंवा गोडग्यापर्यंत, कोपऱ्यापर्यंत, हे हातपाय धुतले पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, सुचिरभूत असलं पाहिजे. जर मनुष्य अशा पद्धतीनं बाहेरून सुचिरभूत झाला म्हणजे आतमध्ये त्याचे भाव तयार नाही होत का? बाहेर एवढं स्वच्छ राहतो, मग आतमध्ये काय खावं काय खाऊ नये हे त्याला कळतं की नाही, हे त्याला आपोआपच कळतं. ज्याला हे बाहेरचं कळत नाही ना, ज्याला हे सुचिरभूतता कळत नाही ना, तो आतमध्ये काय शुद्ध राहणार आहे. आता त्याने किती जर ज्ञान करून घ्यायचा प्रयत्न केला, ते ज्ञान त्याला चांगलं होईल का? होणार नाही. का? सुचिरभूतपणा राहिला ना. म्हणून शुद्धता, सुचिरभूतपणा बाहेरून झाला की आतमध्ये सुद्धा काय आपोआप तो तयार होत असतो. म्हणून म्हणले आयशी शरीरा बाहेरील कडील अभ्यासाची पाखर पडे. अशा प्रकारे शरीराच्या बाहेर आणि अभ्यासाचा चांगला त्या ठिकाणी आधार, आश्रय त्याला मिळाला की काय होतं, तेव्हा आतमध्ये असणारे त्राईमुळे, त्राय म्हणजे काय, त्या ठिकाणी असणारा बळ, वेग, शरीर, मन असतं ना, मन आताच बोलून गेलं की नाही त्या मनाविषयी. मन चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बल दुर्डवम. अर्जुनाने म्हटलं तेव्हा, अरे एखाद्या वेळेस त्या वाऱ्याची मूठ धरता येईल
पण मनाला मात्र स्वाधीन करता येणार नाही, असं हे मन त्या ठिकाणी आहे का नाही? म्हणून त्या मनाला ताब्यात घेणं फार कठीण आहे. पण ते मन सुद्धा अशा पद्धतीने काय होतं, त्याची दशा, त्याचा बळ, त्याचा जोर आपोआपच त्या ठिकाणी आतमध्ये शांत होऊन जातो. आणि हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, तुम्ही हे अनुभवाने सुद्धा व्यवस्थित लक्षात आणू शकतात. पुढे पहा. मग कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावयाची. मग पुढे काय होतं, आता मनाचे धर्म मोडले का नाही? बरं, मनाचे धर्म मोडल्याच्या नंतर काय? कल्पना निमे, आहे का नाही? आता ही कल्पना आपली सुरू होते की नव्हती? कुठं कल्पना सुरू होते? कशामुळे मनपणा आला परमात्म्याला? कल्पनेमुळे आला ना मनपणा. आणि ती कल्पनाच काय होते? निमे. कारण मन जर शांत झाले, मनाचे धर्मच त्या ठिकाणी काय झाले? शांत झाले. मनाचे धर्म जर शांत झाले, तर मनाच्या ज्या कल्पनेपासून मन तयार झालं होतं, ते सुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहे? निमलं जाणार ना, नाहीसं होणार ना, शांत होणार ना. म्हणून कल्पना सुद्धा त्या ठिकाणी निमली जाते. प्रवृत्ती शमे, आणि त्या मनाच्या असणारी जी प्रवृत्ती, ती प्रवृत्ती त्या ठिकाणी काय होणार आहे? शमन होणार आहे, शांत होणार आहे. कारण वस्तू पाहिलं तर मला असं म्हणायचंय, या मनामुळं त्या ठिकाणी कल्पना निर्माण होतात की नाही? मनच त्या ठिकाणी बाहेर धावतं की नाही? आता ही प्रवृत्ती कोणाची असते? मनाचीच असते. कल्पना कोणाची असते? मनाचीच त्या ठिकाणी असते ना. मनाचीच कल्पना आहे, मनाचीच प्रवृत्ती. मग मनच शांत झालं, तर मनापासून निर्माण झालेली ही कल्पना किंवा ती प्रवृत्ती, ती सुद्धा काय होणार आहे? त्या सुद्धा त्या ठिकाणी शांत होतात. म्हणून कल्पना निमे, कल्पना सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे काय होते? निमते, म्हणजे सुटून जाते, शांत होऊन जाते. आणि प्रवृत्ती शमे, आणि बाह्य विषयाकडं जी मनाची धाव असते, ती धाव सुद्धा त्या ठिकाणी काय आहे? प्रवृत्ती, ती सुद्धा त्या ठिकाणी शांत होऊन जाते. पुढं म्हणतात, अंग मन विरमे सावी याची. अंग म्हणजे शरीर, मन म्हणजे हे कल्पनेपासून तयार झालेलं मनाचे धर्म, हे मन, हे सुद्धा काय आहे? विरमे. विरम म्हणजे त्या ठिकाणी विराम पावतं. म्हणजे पूर्ण विराम पावणं म्हणजे काय? संपून जातं. म्हणजे काय काय संपतं? अंग क्षमते म्हणजे काय संपतं? शरीराचे जे बाकीचे भाव आहेत का नाही? काय शरीराचे भाव आहे? ताण लागते का नाही? हा कोणाचा भाव आहे? हा शरीराचा भाव आहे. भूक लागते, हा शरीराचा भाव आहे. ऐक नाही, पण मला हे करू वाटतं, हा मनाचा भाव आहे. ताण लागणं शरीराचा भाव, भूक लागणं शरीराचा भाव, झोपणं शरीराचा भाव, पण मला मात्र झोपताना चांगली गादी पाहिजे, हा मनाचा भाव आहे. म्हणजे शरीराचा भाव पण शांत झाला आणि मनाचा भाव पण त्या ठिकाणी काय आहे? शांत झाला. म्हणून अंग मन विरमे सावयाची. स्वाभाविकपणे सहज त्या ठिकाणी शरीराचे भाव आणि मनाचे भाव पूर्णपणे त्या ठिकाणी काय होतात? शांत होऊन जातात. कसे काय शांत झाले? पहिल्यांदा बाहेर अभ्यास केला, पहिल्यांदा बाहेर अभ्यास केला म्हणून आतले मनाचे धर्म मोडून पडले. आणि म्हणून मनाचे धर्म मोडून पडले तर कल्पनाही शांत झाल्यात, बाह्य विषयाकडे प्रवृत्ती शांत झाली, शरीराचे भावही शांत झाले आणि मनाचे भाव सुद्धा त्या ठिकाणी स्वाभाविकपणे शांत होऊन जातात. मग आता असं जर झालं तर मग पुढं काय होईल? शुदा काय झाली, निद्रा केवती गेली, हे आठवण ही हरपली, न दिसे वेगा, असा शब्द वापरला. बघा बरं, काय म्हणले? शुदा काही झाली. आता म्हणे, अरे याला 4 वेळा खायचं, 5 वेळा खायची सवय होती, पण पाहिलं सकाळपासून संध्याकाळ झाली तर खायची सुद्धा त्याला आठवण नाही. याची भूक काय झाली? याच्या भूकेचं काय झालं? याची भूक काय झाली? भूक कुठं गेली? भूकही संपून गेली. म्हणजे शुदा काय झाली, याचं भूकेचं काय झालं? निद्रा किवता गेली. अहो दिवसभर झोपायचा, थोडा वेळ बस म्हटलं तरी बसत नाही, पण सारखा झोपायचा. निद्रा सुद्धा काय, म्हणजे अशा योग्याला भूक लागत नाही, झोप लागत नाही, निद्रा लागत नाही, म्हणून त्याला झोप सुद्धा लागत नाही. हे आठवणही विसरली. काय आठवण विसरली? भुकेची आठवण विसरली, झोपेची आठवण विसरली, तहानेची आठवण विसरली, हे सगळ्या आठवणी विसरली. न दिसे, दिसत नाही. कसं दिसत नाही? वेगाने दिसत नाही. शब्द जरा वेगळा आठ लागला इथं. वेगाने दिसत नाही म्हणजे काय? त्याची वेगाने भूक पण संपून गेली, त्याची वेगाने झोप पण संपून गेली, हे आणि ह्या सगळ्याची आठवण दिसत नाही. हे सगळं कसं एकदम वेगात झालं. बरं, हे हळूहळू झालं का? हळूहळू त्याने मग आपल्या भूकेवर कंट्रोल केला, हळूहळू झोपेवरती त्याने संयमन केलं. असं झालं का? असं अजिबात झालं नाही. एकदम वेगात होऊ लागलं.
म्हणजे अचानक कालपर्यंत बरं होतं पण आज मात्र सगळं त्याच्यामध्ये दिसायला लागलं. म्हणजे इतकं वेगाने झालं किंवा इथं एक शब्द असा आलाय काहीतरी, एक मिनिट पाहू दे मला, विसरली. वेगा वेगा म्हणजे इथं 5 नंबर काय दिलंय, मलमूत्राचा वेग, असं पण एक अर्थ होऊ शकतो बरं का. म्हणजे त्याला मलाचा त्याग करायचा आहे, मूत्राचा त्याग त्या ठिकाणी करायचा आहे. अहो मलमूत्राचा त्याग करायला खाल्लं तर पाहिजे ना. भूकच नाही, पाणीच नाही, पिणंच नाही, म्हणजे मलमूत्राचा सुद्धा वेग त्या ठिकाणी काय आवरला जातो, असं पण एक अर्थ घेऊ शकता. म्हणजे जो जर राहिला असेल तर इथं बाबाने ते आपल्याला करून दिलेलं आहे. म्हणजे हे सगळं काय त्या ठिकाणी हो वेगाने. हो तसंच आहे बाबा. हा, तसंच आहे वेग आणि आपल्यामधला जो वायू आहे हम्म, अपान वायू तो हम्म. पण आवरला जातो आणि मलमूत्राचा वेग थांबला जातो ना. हा, इथं हा इथं इथं आलं नाही म्हणून म्हटलं चालतं. आवरला जातो त्या हा, वेग चक्रात. वेग त्या ठिकाणी आवारला जातो म्हणजे संयमित केला जातो. आणि त्याची हा आठवणी नसे म्हणजे त्याची पण आठवण राहत नाही. मलमूत्र त्याग करायचंय, भूक भूक ते भूक जेवण करायचंय किंवा झोप घ्यायची, याची आठवण सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून त्या सगळ्याची वेग त्या ठिकाणी पूर्णपणे आवरले जातात, असा सरळ अर्थ होईल. हो हम्म. तसंच. हो. जो मूळबंध कोंडला अपानो माग होता मुरडला, तो सवेची वरी साकंडाला धरी फुगू. आता काय केलं, तो जो आपला आपण वायू होता, तो आपण वायू काय केला, मूळबंधे कोंडला. म्हणजे मूळबंध म्हणजे पहिल्यांदा खाली बंद केला आणि तुम्ही त्याला मूळबंध म्हटलं, आणि त्या मूळबंधाच्या ठिकाणी त्याला काय जाऊ दिलं नाही. म्हणजे तिथं तुम्ही त्याला काय केलं, कोंडून टाकलं, म्हणजे त्याला संकोचित केलं, बरोबर आहे की नाही. मग पुढं आता त्याला तिथं जागा नाही राहिली, तो काय करणार आहे, माग होता माघारी फिरेल, आहे का नाही. मग माघारी पुढं फिरेल. आता खालचा मार्ग जो होता ना, खाली जायचा मार्ग बंद झाला, मग माग होते म्हणजे वर जायचा मार्ग. मग तो माग जायचा प्रयत्न करतो. माग जायचा म्हणजे जिकडून आला, कुठून आलेला आहे, तुम्ही श्वास कुठून घेतलेला आहे, नाकावाटे घेतला ना, मग तो कुठे जाणार आहे, मागच्या बाजूला निघण, बरोबर आहे की नाही. बरं, मागच्या बाजूला निघणार आहे, पण मग काय म्हणले, आपानो मागोता मुरडला, आणि मग शेवटी खालं तो कोणल्यामुळं तोच आपण वायू काय करतो, वरच्या मार्गाने त्या ठिकाणी माघारी फिरण्याचं काम करतो. पण तो सवेची वरी साकण्याला फुगू धरे, पण वरती सुद्धा तुम्ही काय करता, त्याला वर दाब दिलेला आहे. मग तो काय करतो, तो तो असणारा आपण वाय सवेची म्हणजे तसाच वरी साकंडला, आणि वरच्या बाजूला त्या ठिकाणी काय करतो, साकंडला शब्दाचा अर्थ काय होतो या ठिकाणी, संकोचित झाला. संकोचित म्हणण्यापेक्षा तो अवघडल्यासारखं होतो. म्हणजे समजा तुम्हाला इकडूनही जागा दिली नाही, इकडूनही जागा दिली नाही, त्या बसमध्ये बसता की नाही, त्याने म्हणलं इकडं सारखा, आणि याने म्हणे इकडं सारखा, इकडं सारख्याला जागा नाही, इकडं सारख्याला जागा नाही. मग तुम्ही तिकडच बसा, तुम्हाला जेवढं शीट दिलं तिथंच बसा. मग तो असाच बसतो ना, तो अवघडून जातो की नाही. साकड म्हणजे तो अवघडून जातो. तसा हा प्राण, याला खालूनही जाऊन देत नाही तुम्ही, वरूनही जाऊन देत नाही. वरचे द्वार बंद करून टाकले, खालचे द्वार बंद करून टाकले, आणि मध्ये एक द्वार आहे बरं का, पण ते एकदम छोटंसं द्वार आहे का नाही. मग आता पर्यायाने काय करेन बिचारा, आता त्या द्वारात शिरायचा प्रयत्न करतो, पर्यायच नाही राहिला त्याला, आहे का नाही. मग त्या ठिकाणी साकडलं म्हणजे अतिशय त्याची ती अवघडल्यासारखी तयार होती. आणि मग काय होतं, त्याला दाब बसतो. जेव्हा तो दाब बसतो की नाही, तुमच्याकडे फुगा आहे का, फुगावला का नाही तुम्ही, फुगा आहे का नाही. मग तो किती हवा तुम्ही त्याच्यामध्ये, त्या एवढ्या फुग्यामध्ये हवा घालता का नाही, फुक 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 हवा फुक येतात. मग शेवटी काय करतो, तो वायू काय करतो, त्या फुग्याला फुग येतो, बरोबर आहे का नाही. तसं या पोटामध्ये काय करतो, तो फुगायचा प्रयत्न करतो. आता बिचारा काय करेन, तुम्ही खाली बंद केलं, वर बंद करेन, मग तो काय करतो, अवघडून जातो, आणि अवघडून झाल्याच्या नंतर तिथं फुगायला सुरुवात करते. कधी कधी असं शांत राहिलं का, गरगर 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 आवाज येत राहतो आपला. त्याला जागाच नाही दिली तुम्ही, होतं का नाही. कधी कधी अशा ठिकाणी तुम्ही बसले, तिथं असं वाटतं की एवढ्या लोकांमध्ये बसलो, उगाच तिकडं काही घाण वास येण्यापेक्षा आपण बळच त्याला कंट्रोल करतो, आहे का नाही. पण ते चालूच राहतं, मग त्याचं गडगड गडगड, वरूनही जात नाही आणि खालूनही जात नाही. म्हणजे तो गडगड गडगड त्याचा आवाज, म्हणजे तो काय करतो, तो कुठंतरी तो जागा शोधतच राहतो, बरोबर आहे की नाही. जसं आता ते जाऊ द्या, तो कुकर वगैरे पाहतो का नाही आपण, कुकर, तो कुकर असतो. आता ते व्हिडिओ बघा, फार व्हायरल होत असतात ते. आता ते बरेच दिवस चालू होता, ते म्हणे कुकरमध्ये तुम्ही ते काहीतरी स्वयंपाक केला आणि फार तापवलं त्याला, आहे का नाही. आतमधलं शिजलं सगळं, पण आपण म्हटलं आता लवकर जेवायला घ्यायचं आपल्याला, आहे का नाही. मग काय करतो, तो कुकर आपण काय करतो, थंड पाण्याखाली ठेवतो. मग काय होतं,
ते थंड पाणी जेव्हा लागतो ना, तो आत असणारा वायू काय करतो, फुगतो, एकदम जोराने फुगतो. का बरं फुगतो? कारण वरचं टेम्परेचर वेगळं आलं आणि खालचं टेम्परेचर वेगळं झालं. वास्तविक पाहिलं तर आपल्याला जेवताना सुद्धा काय सांगितलं, थंड पाणी प्यायचं नाही. पाणी कोणतं प्यायचं? गरम पाणी प्यायचं जेवताना. अन्न कसं खायचं? थंड खावं का गरम खावं? गरम, म्हणजे फार जळजळीत खाऊ नये. गरम अन्न गरम गरम त्या ठिकाणी सेवन करावं. आणि पाणी घेताना गरम. स्वयंपाक करताना सुद्धा त्या भातात पाणी वाटायचं झालं तर थंड का गरम? गरमच वाटा, नाही तर परिणाम विपरीत होतो. तसा तो गॅस आपला तो कुकर, त्याच्यामध्ये ते शिजलं का नाही, शिजल्याच्या नंतर तुम्ही लगेच त्या नळाखाली जर धरला तर तो फुटू शकतो. का? तितक्या वेगाने तो फुगतो ना आतमध्ये. तसा हा असणारा आपण काय करतो, खालून जागा नाही, वरून जागा नाही, म्हणून तर तो कोंडला जातो. कोंडला म्हणजे कोंडून राहतो एवढा नाही, तो संतापतो सुद्धा. आता तो कसा संतापतो, काय होतो तो, आज काही वेळ नाही, आपण त्याला उद्याला पाहू वाटलं तर. पण अशा पद्धतीनं काय होतो, साकंडला म्हणजे तो कठीण कष्टपद किंवा तो अवघड त्या ठिकाणी होतो. आणि असा अवघडला की मग तो त्या ठिकाणी काय करतो, फुगू लागतो. म्हणजे त्या ठिकाणी फुगायला सुरुवात होतो. आणि फुगल्याच्या नंतर आता शोभलेपणे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट भेटली नाहीच, ऐक नाही, आपल्याला पण संताप होतो की नाही, ताप येतो की नाही, विकार होतो की नाही, त्या ठिकाणी दोष निर्माण होतो की नाही, तसं त्याच्या ठिकाणी सुद्धा दोष निर्माण होतो. मग तो दोष निर्माण झाल्याच्या नंतर पुढं काय परिणाम होतो, तो परिणाम आपण काय करू, उद्याच्या पाठामध्ये बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न करू. थांबून घेऊ. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु